आपल्या राज्य सरकारचा महाराष्ट्राचा रोजगार हमीचा कायदा आहे। आपल्याला सगळ्यांना आठवतं की 1972 मधला जो प्रदीर्घ मोठा दुष्काळ होता त्या काळात ही रोजगार हमी योजना म्हणून आली आणि त्यानंतर तो पुढे कायदा झाला। आणि हा कायदा जे कामाचं तुम्हाला राज्य सरकारतर्फे अधिकार मिळतोय असा कायदा संपूर्ण जगात महाराष्ट्र राज्याने पहिला आणला, त्यामुळे महाराष्ट्र राज्य जगात भारी। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 2006 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आली, ज्याचं नाव नंतर 2008 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना झाली। आता डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने हा जो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही पूर्णपणे थांबवून नवीन कायदा आणलेला आहे, ज्याचं नाव आहे विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका ग्रामीण, म्हणजे VBG रामजी असं त्याचं नाव आहे। केंद्र सरकारने त्याच्यात पूर्वी 100 दिवस देत होते एका कुटुंबाला, 125 दिवस द्यायला लागलेले, परंतु आपल्याकडे महाराष्ट्रात संपूर्ण 365 दिवस काम मिळू शकतं आणि मिळतं। दुसरा मुद्दा असा आहे की काम कोणकोणत्या प्रकारचं असू शकतं। आपल्याला माहिती आहे आपण सगळ्यात जास्त कामं ही अशी करतो की ज्याच्यात यंत्रसामुग्री लागू नये, सिमेंट विटा अशी ह्याचा खर्च पडू नये आणि जास्तीत जास्त जो पैसा आहे, जो खर्च आहे तो अकुशल मजुरीवर व्हावा आणि ह्यातनं सगळ्यात जास्त चांगली पाणलोटाची कामं उभी राहतात। आता ह्या कामांव्यतिरिक्त म्हणजे अधिक कामं याच्यात जोडली गेलेली आहेत, ज्याच्यात आपल्या गावातली अंगणवाडी असेल, शाळेचे वर्ग असतील किंवा शाळेचं कंपाऊंड वॉल असेल, पंचायत भवनची एखादी खोली वाढवायची असेल तर ती कामं असतील, पक्के ब्रिज असतील, तर अशी विविध कामं ज्याच्यात बांधकाम मोठ्या प्रमाणात आहे ती कामं सुद्धा आता रोजगार हमीच्या संदर्भात घेतली जाणार आहेत आणि हे केंद्र सरकारतर्फे केलेला हा बदल आहे। यात जसं म्हटलंय तसं मागेल तिला काम, मागेल त्याला काम, मागेल तेव्हा काम, मागेल तितके काम आणि केलेल्या कामाचे दाम, हे जे आपलं सूत्र आहे हे रोजगार हमी योजनेत शाबूत आहे। आत्ता जी आपली रोजगार हमी योजना आहे आणि आपल्याकडे आत्ता जे जॉब कार्ड आहे, आत्ता जे बँक खातं आहे ते अजूनही लागू आहे, त्याच्याच वर आधारित आपण आता मागणी करू शकतो। 15 ऑगस्टची आपली ग्रामसभा जवळ आलेली आहे, त्याच्यात आपल्याला वैयक्तिक कामं कोणती हवी आहेत, सामुदायिक कामं कोणती हवी आहेत, गावाच्या विकासासाठीची कोणती कामं हवी आहेत, या सगळ्याचा विचार करून आपण कामाची मागणी करावी। पूर्वीचे सगळे नियम होते ते आजही लागू आहेत। चला ग्रामसभेला जाऊया, 15 ऑगस्टच्या ग्रामसभेला झेंडावंदन करू आणि मग आपण आपल्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत कामाची मागणी करूया।